नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त आलू आणि गवारची मिक्स भाजी. तर त्यासाठी मी 1 पाव गवार घेतलेला आहे. छान बाजारातून मस्त असं कोवडा लुसलुशीत असा गवार आहे छान. तर बघू शकता तुम्ही हे गवार खूप सुंदर आणि हिरवा पण आहे छान. जास्त जरट पण नाही आहे आणि खूप जास्त कोवळा पण नाही. याच्यापेक्षा कोवळा गवार मिळतो पण तो तोडायला खूप कंटाळा येतो. तर बघू शकता आता आपल्याला कोवळा गवार असला की त्याचे वाकं जास्त निघत नाही आणि पटकन तोडूनही होतो. तर हा कोवळा गवार आहे त्याच्यामुळे बघा याच्यातली वाक वगैरे काहीच निघाली नाही. नाहीतर जरट असला तर त्याचे मग आपल्याला वाक काढावं लागतात आणि खूप जास्त प्रमाणात शिजवावं लागतात. काही काही गवार तर एवढा जरट असतो की तो उकडून भाजी करावी लागते त्याची. तर हा छान आहे गवार. तर मी याला सगळं तोडून घेणार आहे. बघू शकता छान तोडून घेतलेला आहे एकसारखं असं मस्त. आणि आता आपल्याला भाजी फोडणी घालणार आहोत. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग घालणार आहे. हिंग छान गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपल्याला जिरा मोहरी छान घालून घ्यायची आहे आणि तडतडू द्यायची आहे. जिरा मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी कांदे कापून घालणार आहे 2 छान बारीक बारीक चिरून आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदे हे म्हणजे कमी गॅसवरच परतून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कांदे परतले की त्याच्यामध्ये जो आपण तोडलेला गवार होता छान, तो छान स्वच्छ धुवून मस्त चाळणीमध्ये काढून त्याला आता टाकून द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त कांद्यासोबत तेलामध्येच. काही ठिकाणी हे उकडून पण करत असतात भाजी, पण उकडून जेव्हा आपण गवार शिजवतो तेव्हा त्याच्यातले जे काही प्रथिने असतात किंवा विटॅमिन्स असतात ते चालले जातात आणि भाजीची चव वेगळीच लागत असते. त्याच्यामुळे उकडून न घेता तुम्ही असे छान तेलामध्ये मस्त परतून घ्या. छान लागतं गवार आणि पटकन शिजून जातो आणि सोबतच आपले कांदे पण छान परतून होते. तर बघू शकता 5 मिनटं मी छान शिजू दिलं आहे एक प्लेट झाकून. तर गवारचा कलर पण छान चेंज झालेला आहे आणि थोडासा 10 ते 20% छान शिजलेला पण आहे गवार आणि कांदे पण हलकेसे परतून झालेले आहे आपले. तर अजून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे छान. प्लेट ठेवून आपल्याला अजून 5 मिनटं छान शिजू द्यायची आहे गवार आणि कांदा. म्हणजे आपल्याला त्याच्यानंतर छान मसाले वगैरे घालता येतील. तर त्याच्या अगोदर मी इथं 2 आलू कापून घातलेले आहे. म्हणजे गवार आणि कांदा पण आलूसोबत छान मिक्स होऊन जातील आणि दोन्ही पण शिजून जाईल. नाहीतर मग आपली गवार शिजून जाईल आणि आलू कच्चा राहील. त्यासाठी मी आलू पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता बघू शकता 5 मिनिटांनी एक वाफ काढून घेतल्यानंतर आलू पण थोडेसे शिजलेले आहे. जास्त शिजू द्यायचे नाही आहे, थोडेसे मीडियमच शिजू द्यायचे आहे कारण की अजून आपल्याला तिखट मीठ वगैरे टाकायचं आहे त्यासाठी. तर आता हे छान परतून घेतलेले आहे आपले आलू, कांदे आणि गवाराची शेंगा. आता त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहे. तर त्यासाठी मी 1 ते 1.5 चम्मच तिखट पावडर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये तिखट घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची अर्धा चम्मच. तर बघू शकता हळद पावडर घातलेली आहे. त्याच्यानंतर धनिया पावडर घातलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर आता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायची आहे भाजी. तर बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे भाजीला आणि खूप सुंदर लागत असतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. काही भागामध्ये याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालतात, पण आमच्या विदर्भात जास्त शेंगदाण्याचं कूट वापरत नाही. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता आणि टाकू शकता. छान लागते शेंगदाण्याचं कूट करून पण भाजी. तर बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि तो 1 टमाटर टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे भाजी. तर आता टमाटर आता काही भागामध्ये टमाटर पण नाही टाकत, पण टमाटर टाकल्याने छान आंबट गोड अशी भाजी लागत असते. खूप चवीला पण छान होत असते. आणि त्याच्यानंतर थोडीशी मी साखर टाकलेली आहे आणि साखर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त तेल पण सुटलेलं आहे भाजीला आणि गवार आणि आलू पण छान शिजलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रस्स्याची भाजी पण करू शकता, पण आमच्याकडे अशी सुकी भाजीच खाल्ली जाते छान पोळीसोबत किंवा भाकरीसोबत. तर बघू शकता आलू पण आपला छान शिजलेला आहे आणि आता आपल्याला आपली भाजी बघू शकता
छान मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि चवीला पण एक नंबर झाली होती गवारीच्या शेंगाची भाजी. त्याच्यानंतर आता आपल्याला वरून थोडंसं सांबार पेरून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली मस्त आलू गवारीची भाजी. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तयार आहे मस्त आपली अशी गवार आलूची भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. बाय बाय.